विद्यार्थी व पालक मित्रांनो, छत्रपती एज्युकेटर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जीएनसी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कट ऑफ नेमका असतो काय आणि कशावर डिपेंड करतो, कट ऑफ नेमका असतो काय आणि कशावर डिपेंड करतो, या दोन गोष्टीवर डिपेंड कशावर करतो, या दोन गोष्टीबद्दल डिस्कस करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, खरं जर सांगायचं झालं ना, कट ऑफ म्हणजे असतो की दरवर्षी म्हणजे कोणत्या पण वर्षी की लास्ट कॅन्डिडेट कोणत्या मार्कवर कोणत्या रँकवर कॉलेजला ऍडमिट झाला, म्हणजे त्याला लास्ट असा कोणत्या कॅन्डिडेटला त्याच्या रँक पर्यंत आणि मार्क पर्यंत कॉलेज मिळालं. आणि हा कट ऑफ हा प्रत्येक कॉलेजचा आणि एक मिनिट कट ऑफ हा प्रत्येक कॉलेजचा जे आहे का तो वेगळा असतो. प्रत्येक कॉलेजचा वेगळा असतो आणि कॉलेजची प्रेफरन्स वरून लास्ट कॉलेज कोणतं अलाउड प्रत्येक कॉलेजचा वेगळा असतो. तुमचा समजा आता मुंबईचं कोणतं कॉलेज घ्या, सेट जीएसचा वेगळा राहणार, त्याचा सेट जीएसचा वेगळा राहणार. तर तसं जर घ्यायला गेलं जीएमसी औरंगाबादचा वेगळाच राहणार. त्याच्यानंतर जर बघायला गेलं जीएमसी औरंगाबादचा वेगळाच राहणार, जीएमसी नांदेडचा वेगळा राहणार, त्याच्यानंतर सोलापूरचा वेगळा राहणार जीएमसी. असा वेगवेगळ्या कॉलेजचा वेगवेगळा कट ऑफ राहत असतो. त्यानुसारच विद्यार्थ्यांना घेतले जात असते कट ऑफ नुसार. आणि विद्यार्थी मित्रांनो, जो लास्ट म्हणजे सगळ्यात लास्ट म्हणजे विद्यार्थ्यांची सगळ्या कॉलेज जर प्रेफरन्स दिली तर विद्यार्थ्यांनी सगळ्या कॉलेज प्रेफरन्स दिली तर सहसा सगळे विद्यार्थी एखादं कॉलेजच लास्ट देतात. तर त्या कॉलेजचा जो कट ऑफ असतो तो लास्ट कॅन्डिडेट ऍडमिट राहतो. सगळ्यामध्ये सगळ्यात लोएस्ट मार्कचे जो कॅन्डिडेट ऍडमिट झाला एखाद्या कॉलेजला त्याला लास्ट कॅन्डिडेट कट ऑफ म्हणतात आणि तो ऑल ओव्हर महाराष्ट्राचा कट ऑफ ठरत असतो, तो लास्ट कॅन्डिडेटचा राहतो. म्हणजे की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये असा कोणता कॅन्डिडेट आहे सगळ्यात लोएस्ट मार्क होते आणि त्याला कॉलेज सगळ्यात लोएस्ट मार्क होते व त्याला जीएमसी भेटलं किंवा कोणतं पण कॉलेज भेटलं कॉलेजच्या प्रेफरन्स नुसार. आता गेल्या वर्षी जे आहे गडचिरोलीचा सगळ्यात लोएस्ट कट ऑफ गेलता. हे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं, गडचिरोलीचा सगळ्यात लोएस्ट कट ऑफ गेलता, याच्याबद्दल आपण बोललेलो आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर आता डिपेंड कशावर करतो कट ऑफ याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. कट ऑफ कशा कोणकोणत्या गोष्टीवर डिपेंड करते याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. चला, तर विद्यार्थी मित्रांनो, कट ऑफ मेनली डिपेंड करतो पेपर लेवलवर. पेपर लेवलवर सगळ्यात जास्त कट ऑफ डिपेंड करत असतो, सगळ्यात जास्त. आता विद्यार्थी मित्रांनो, जर सांगायचं झालं, जर पेपरची लेवल टफ आली, पेपर टफ आला, कट ऑफ डेफिनेटली वाढणार. पेपर टफ आला, कट ऑफ डेफिनेटली कमी होणार. कट ऑफ डेफिनेटली कमी होणार. आणि जर पेपर जर इझी आला तर डेफिनेटली कट ऑफ कमी होणार. पेपर जर इझी आला तर डेफिनेटली कट ऑफ वाढणार. हे दोन फॅक्टर इम्पॉर्टंट आहेत. जर तुमचा पेपर जर टफ आला कट ऑफ कमी होणार आणि पेपर जर इझी आला तर कट ऑफ वाढणार. हे सर्वात महत्वाचं फॅक्टर करतात. आता पेपर जे कट ऑफ हे झालं, याच्यावर सगळ्यात महत्वाचा इफेक्ट करणार राहतं पेपर लेवलवर ARR, ऑल इंडिया रँक. म्हणजे तुमचा ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमचा किती रँक आहे. रँक म्हणजेच काय राहतो माहिती आहे का, नंबर. तुमचा ऑल ओव्हर इंडियामध्ये तुमचा किती नंबर आहे या गोष्टीवर डिपेंड करत असतो. म्हणजे तुम्ही एक ऑब्झर्व करू शकता, जर पेपर सोपा आला, समजा पेपर जर सोपा आला तुमचा पेपर सोपा आला तर असं होते माहितीये का, तुम्हाला मार्क जास्त असून पण तुमची रँक जास्तच येते. म्हणजे आता जर तुमचा पेपर एखाद्या वेळेस सोपा आला तर काय होते माहितीये का, तुम्हाला मार्क जास्त असतात. तुम्ही जो पेपर OMR शीटून आन्सर की चेक करता, सगळं चेक करता, तर तेव्हा तुमचे मार्क खूप जास्त येतात, तुम्हाला 650 670. पण तुमचा जेव्हा रिझल्ट येतो का पेपर सोपा आल्यानंतर, तुमची रँक पण तेवढीच राहते, कम्पॅरेटिव्हली हायच राहते तुमची रँक, म्हणजे खूप हाय राहते. त्यामुळे कसं होतं माहितीये का, तुम्हाला जे अपेक्षित कॉलेज राहतं का ते कॉलेज भेटत नाही. त्यामुळे कट ऑफ हा मेनली तर रँकवर डिपेंड करतो. ऑल इंडिया रँक तुमची काय येतील त्याच्यावर तुमचा कट ऑफ मेनली डिपेंड करतो. आणि आता बघा, मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो की ऑल इंडिया रँकवर कट ऑफ कसा डिपेंड करतो. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जर बघायला गेलं तर 24-25 आणि जे 23 आहे 2023 या 2 वर्षाचं हे आपल्याला दिसत आहे काय कॉलेज कट ऑफ आहे. तर गेल्या वर्षी बघा विद्यार्थी मित्रांनो, 24-25 ला 12,950 रँक होती. किती? 670 मार्कला. किती? 670 मार्कला 12,950 रँक होती. आणि तेच जर बघायला गेलं तर 23 ला 2023-24 बघू शकता तुम्ही, 23 ला जर बघायला गेलं तर 670 ला 2,815, म्हणजे कितीचा फरक आहे बघा तुम्ही. जवळजवळ 8 ते 10
सॉरी, जवळजवळ 10,000च रँकचा फरक पडला होता गेल्या वर्षी, कारण की 2024चा पेपर खूपच इझी आला होता. कम्पॅरेटिव्हली 2023 पेक्षा पण चांगलाच इझी होता. मग या गोष्टीचा खूपच चांगला फरक पडला होता. हे असं होते, म्हणजे तुम्हाला चांगले मार्क जरी आले तरी तुम्हाला कॉलेज जे हवं ते भेटत नव्हतं. आता या ज्या विद्यार्थ्यांना मी दाखवलं तुम्हाला आता, या विद्यार्थ्याला 100% याच्यावरचं कॉलेज अपेक्षितच असणार आहे, किंवा एम्स पण भेटलं असतं, पण नाही भेटलं. इकडे इकडे पण बघू शकता तुम्ही किती हे झालं ते 670. याला 100% चांगलंच भेटणार, असा फरक पडत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर त्याच्यामुळं, आणि त्याच्यानंतर जर फॅक्टर बघायला गेलं तर SML, की टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्राचा तुमची ARI आली, ARI आल्यानंतर की ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये तुमचा कितवा नंबर आहे याच्यावर पण डिपेंड करते, की महाराष्ट्रामधून चांगले मार्क किती जणाला पडले, म्हणजे की 600+ मार्क किंवा 500+ मार्क. आता यावर्षी तर 500+ धरावं लागेल, गेल्या वर्षी 600+ होते, तर 500+ मार्क किती विद्यार्थ्यांना पडले याच्यावर तुमचा SML डिपेंड करतो. SML म्हणजे काय राहते, महाराष्ट्रात राहते स्टेट मेरिट लिस्ट. स्टेट मेरिट लिस्ट ही एक फॅक्टर राहते महाराष्ट्रासाठी. आता SML आता कसं डिपेंड करते बघा विद्यार्थी, SML दोन गोष्टीवर डिपेंड करते, की किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं, विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं म्हणजे काय होतं, आणि किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं, आणि किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन भरलं, व किती विद्यार्थी महाराष्ट्रातून चांगल्या मार्कने पास झाले. या दोन गोष्टीवर पण SML डिपेंड करत असतो. तर SML तर सगळ्यांनाच भेटत असतो, कमी मार्क आले तरी SML मिळून जाणार तुम्हाला, तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर. फक्त तुमचं एकच क्रायटेरिया राहते की क्वालिफिकेशन पाहिजे तुमचं नीट मध्ये, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन भेटून जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो कसं होते, रजिस्ट्रेशनचं थोडंफार कमी जास्त होऊ शकते, कारण कसं जास्त मार्क आले का ते एम्स सारख्या कॉलेजला ट्राय करतात, म्हणून ते ऑल इंडियामध्ये रजिस्ट्रेशन करतात. त्यांचा तर एक त्याच्यामुळे थोडेफार कमी, एम्स सारख्या कॉलेजला ट्राय करतात त्याच्यामुळे थोडेफार कमी रजिस्ट्रेशन होऊ शकते. पण SML वर डिपेंड करते, म्हणजे ओव्हरऑल जर बघायला गेलं तर कट ऑफ 3 गोष्टीवर डिपेंड करते. पेपर लेवल जितका टफ पेपर तितका कट ऑफ कमी. दुसरं, तुमची ऑल इंडिया रँक काय आली त्याच्यावर एक डिपेंड करतो. आणि तिसरं म्हणजे सर्वात महत्वाचं स्टेट मेरिट लिस्ट. या 3 गोष्टीवर डिपेंड करतो. या 3 गोष्टीवरच सगळ्यात जास्त कट ऑफ डिपेंड करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याजवळ पेपर लेवल तर आलेलेच आहे. या वर्षीचा 2025चा पेपर हार्डच होता, त्याच्यामुळे कट ऑफ 100% खाली जाणार. आता आपल्याला वेट आहे ऑल इंडिया रँक आणि SML, तर ते डेफिनेटली सांगतो ऑल इंडिया रँक तर चांगलीच कमी येणार, जसं मी आता सिनारिओ दाखवला त्याप्रमाणेच होणार आहे. आपण आहे, आणि SML पण तेच आहे. जर ऑल इंडिया रँक जर तशी येत असेल की जर कमी मार्कवर, म्हणजे जेवढी अपेक्षित आहे तेवढी जर येत असेल, तर 100% SML पण त्याच दृष्टिकोनाने येईल, त्याच्यामुळे कट ऑफवर चांगलाच फरक पडणार आहे. धन्यवाद. जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल काही पण माहिती लागत असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता किंवा कॉल करू शकता, तुम्हाला पूर्ण माहिती पुरवली जाईल. धन्यवाद.